दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. आमच्याकडे पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तू देणार. नमस्कार. एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत तुलसीधाम ट्रिनिटी सोसायटी ऑफ घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम या ठिकाणी, आणि इथल्या मृणाल सुमित गायकवाड या वहिनींना भेटणार आहोत. या वहिनी आहेत ना, यांना डान्सची म्हणजे नाचाची खूप आवड आहे आणि पाहुणचार करायला आवडतो. म्हणजे एवढीच माहिती आतापर्यंत माझ्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. तेव्हा आता घरी गेल्यानंतर खरं तर वहिनींच्या मनात काय आहे हे जाणून घेणार तर आहोतच. पण होम मिनिस्टर हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमातला तो शेवटचा क्षण आता खूप उत्साहवर्धक होऊ लागलेला आहे. कारण शेवटच्या क्षणी बरेच जण आपलं पैठणीचं स्वप्न पूर्ण करू पाहत आहेत. आणि म्हणूनच सांगू इच्छितो, जिथे जिथे होम मिनिस्टरचा कॅमेरा पोहोचेल त्याच्या शेवटच्या खेळामध्ये उपस्थितांपैकी कुणा एकीला ऑन द स्पॉट खेळण्याची संधी उपलब्ध होते. तेव्हा शूटिंग आहे असं समजलं की लगेच तुम्ही पोहोचा. तुमचं स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या भागाला. बघूया आजच्या भागामध्ये काय होणार आणि कोण जिंकणार आजच्या भागातली पैठणी. राजा को राणी से प्यार, चोरी चोरी चुपके चुपके. इंटरेस्टिंग आहे म्हणजे या बऱ्याच गोष्टी कळलं का. लेटर्स फ्रॉम माय लव्ह. अरे वा. त्यांची प्रचंड इच्छा होती कुठल्या तरी शोद्वारे मी टीव्हीत यावं. कारण की लहानपणापासून माझ्या डान्ससाठी, गाण्यासाठी, प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी त्यांचं खूप चालायचं की नाही इथे कॉम्पिटिशन आहे, आपण इथे जाऊया. आणि म्हणजे मी प्रत्येक कॉम्पिटिशन जिंकायची. पण उखाणा घ्या. आदेश भाऊजींच्या स्वागतासाठी जमल्या माझ्या मैत्रिणी, सुमित राजांची मीच आवडती राणी. हो का. असं त्यांनी सांगितलंय का. म्हणजे नावडती पण आहे. म्हणजे नावडती पण आहे. बरं त्या ओळख करू सगळे. हे माझे मिस्टर सुमित गायकवाड, ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ह्या मामे सासूबाई. नमस्कार. ती माझी आई. नमस्कार. हा माझा भाऊ. ती माझी वहिनी. नमस्कार. त्या मावशी आणि ह्या सगळ्या मैत्रिणी सोसायटीतल्या. नमस्कार. नमस्कार. आणि ही चिल्लर पार्टी. आणि ही चिल्लर पार्टी. आता शेवटच्या क्षणी कोण जिंकणार पैठणी. कारण शेवटी या उपस्थितांपैकी सगळ्यांची नावं आपण जमा करतो या काचेच्या हंडीमध्ये, आणि मग शेवटी वहिनींबरोबर कोण खेळणार हे अर्थात शेवटीच ठरणार. तेव्हा आता बघूया कोणाचा नंबर लागणार. सुरुवात करूया गप्पांना. मैं नॉन महाराष्ट्रियन हूँ, तो फिर भी मैं रोज 6:30 बजे होम मिनिस्टर जरूर देखती हूँ. वास्तविक आम्ही नोकरी करणाऱ्या महिला असल्यावर आम्हाला या संधी मिळत नाही. पण आत्ताचा जो बदललेला होम मिनिस्टरचा पॅटर्न आहे, खूप चांगली संधी आहे आणि हे माझ्यासाठी तर खूप मोठं सरप्राईज आहे. और मैं जरूर कोशिश करूंगी उसे जीतने के लिए. आणि वाटतं ह्या वयात ह्या मुलींना प्रोत्साहन द्यावं आणि आपणही खेळावं. आणि चान्स मिळाला तर खरंच पैठणीसाठी नक्कीच प्रयत्न करेन. थोडंसं जपून खेळ. जर चुकून माझा नंबर लागला तर ती पैठणीची मीच नाशिकला घेऊन जाईल. नमस्कार. नमस्कार. बालपण कुठलं तुमचं. धुळ्याचं, खानदेशात. सगळं बालपण म्हणजे शाळा, कॉलेज सगळं धुळे. सगळं नाही, 10वी पर्यंत मी धुळ्यात होते. मग 11वी मला लहानपणापासून डान्सची, गाण्याची आवड होती. पण आमच्या धुळ्यात इतकं वातावरण नव्हतं ह्या सगळ्या गोष्टींचं. माझ्या आईवडिलांनी मग मला नाशिकला ठेवायचं ठरवलं. मग मी 11वी 12वी आणि फर्स्ट इयर तिथे होते. पण असा आमच्या फॅमिलीत एक किस्सा घडला. म्हणजे माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला आणि मग मी
सगळं सोडून धुळ्याला परत गेले, कारण की धुळ्याला गावी माझी आई एकटी होती. 4 महिने आम्ही खूप प्रयत्न केले वडिलांसाठी, पण नाही आम्हाला यश आलं आणि वडील गेले माझे. मग मी सगळं सोडून आईसाठी मी धुळ्याला गेले, कारण की माझं शिक्षण कुठेही होऊ शकतं. मी धुळ्यातही शिकेन, मी मुंबईलाही शिकेन, नाशिकालाही शिकेन, पण आईला त्यावेळेस माझी गरज होती, म्हणून मग मी आईसाठी धुळ्याला गेले आणि पुढचं शिक्षण धुळ्यातच केलं. बाबांना मिस करता फार. आज ते असतं त्यांना खूप आनंद झाला असता. त्यांची प्रचंड इच्छा होती कुठल्या तरी शोद्वारे मी टीव्हीत यावं, कारण की लहानपणापासून माझ्या डान्ससाठी, गाण्यासाठी, प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी त्यांचं खूप चालायचं की नाही इथे कॉम्पिटिशन आहे, आपण इथे जाऊया आणि म्हणजे मी प्रत्येक कॉम्पिटिशन जिंकायची, पण ते माझ्या प्रत्येक कॉम्पिटिशनला हजर असायचे स्पर्धेत. ते आल्याशिवाय मी डान्स नाही करायची. ते कुठेही असो, मुंबईत एकदा तर दिल्लीहून आले होते ते माझ्या एका स्पर्धेसाठी. काय करायचं बाबा? ते प्रायव्हेट अकाउंटिंगची कामं करायचे नाशिकला. नाशिकला. हो. मला नाशिकला रोज भेटायला यायची. मी हॉस्टेलला राहायची, पण ते धुळे नाशिक अपडाऊन करायचे. सकाळी आल्या आल्या मला भेटायचे हॉस्टेलला आणि मग पुढे कामाला लागायचे. दररोज एकही दिवस असा टाळायचा नाही. शनिवारी पण मला भेटून जाणार, मग रविवारी फक्त घरी राहणार आणि परत मग सोमवारपासून ते. मग नाशिकमध्ये तुम्ही पूर्ण शिक्षण केलं नंतर? पूर्ण नाही, 3 वर्ष होती आणि बाकी पुढचं राहिलेलं शिक्षण मी धुळ्यात केलं. मग नाचाचं काय असं शास्त्रीय शिक्षण हो, वगैरे? मी 3 वर्ष रेखादे नावडवडींकडे शिकलेली नाशिकला. मग लग्न कधी झालं तुमचं? माझं 2009 डिसेंबर. 2009 डिसेंबर. बरोबर. तर मिस्टरांना बोलवा ना, इथे एंट्री व्हायला पाहिजे. नक्की. अहो बसा. नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. तुमचं पण स्वागत. तुमचं बालपण कुठलं? धुळे. तुम्ही काय नाशिकला वगैरे? नाही. जे काही झालं ते आयुष्यात सगळं चांगलं धुळ्यातच झालं. हो सगळं. हो ना? नाही, मी ट्राय केलं पुण्याला काही वर्ष, मुंबईला काही वर्ष, पण शेवटी धुळ्यालाच चांगलं झालं. म्हणजे काय ट्राय केलं? म्हणजे असं शिक्षण आणि मग हा, विचार. नशीब. मला वाटतं त्यांनी अनेक प्रयत्न केले आणि मग त्यांना धुळ्याचंच महत्व कळलं. तुम्ही काय करता? IT कंपनी सेल्स मध्ये. अच्छा, तुम्ही संपादक पण आहात ना? नाही. नाही. मग हा पेपर कोणी काढलाय? टाइम्स ऑफ लव्ह. कितने दूर कितने पास. म्हणजे पुणे आणि धुळे की धुळे आणि नाशिक? मुंबई. धुळे आणि मुंबई. अच्छा, कितने दूर कितने पास. मॅरेजेस आर मेड इन धुळे. अच्छा, लग्न धुळ्यात झालं. सरळ आहे बातम्या. राजा को राणी से प्यार, चोरी चोरी चुपके चुपके. इंटरेस्टिंग आहे म्हणजे हा, बऱ्याच गोष्टी कळलं का? लेटर्स फ्रॉम माय लव्ह. अरे वा, बऱ्याच गोष्टी आहेत आणि शेवटी विवाह. असा हा टाइम्स ऑफ लव्ह. फारच छान. ही कल्पकता कशी काय सुचली तुम्हाला? हिची ऍक्च्युली खूप कंप्लेंट असायची. हिने मला म्हणजे एंगेजमेंट नंतर लग्नापर्यंत प्रत्येक महिन्याला एक लेटर पाठवलं हा, लिहून, आणि ती नेहमी एंगेजमेंट नंतर लग्नापर्यंत. हो. त्याच्या आधी नाही. त्याच्या आधी ओळखच नव्हती. त्याच्या आधीची म्हणजे अशी काय प्रकाशित करायची नाही. नाही नाही. ते लग्न ठरलं आणि लगेच एंगेजमेंट झाली. बरं, आता मला विचारायचं, लग्न कसं ठरवलं? ठरवून म्हणजे बघण्याचा चहा पोहेचा प्रोग्राम आणि मग दोघांनी एकमेकाला बघितलं आणि आवडलं दोघं एकमेकाला. आणि आता लग्नाला किती वर्ष झाली? आता 3.5. 3.5. मग आता तुम्ही कथक वगैरे थांबवलं का? थांबवलं म्हणजे असे काही सिच्युएशन येत गेला की मला जॉईन नाही करता आलं. पण आता माझा मुलगा आहे लहान, तो झोपला आता, तो उठे जरा आहे, तो आता 1.5 वर्ष झाला. मी आता कंटिन्यू पण करेन. मला सांगा, ते फक्त घुंगरू असे असे पायाने करतात त्याला तत्कार म्हणतात ना? हो. थरथर असं करतात, तत्कार म्हणतात. हो बरोबर. मग घरात किती वेळा तत्कार? सासूबाई तिकडनं म्हणतात दिवसभर. त्याच्यावरून कळलं खरं हा प्रश्न मी खालच्या मजल्यावरच्यांना विचारायला पाहिजे. गप्पा अजून सुरूच ठेवू, पण आता एक खेळ खेळायचा. या खेळामध्ये समोर 8 वस्तू ठेवलेल्या आहेत. 4 वस्तू घेऊ शकता, पण 4 पैकी एका टॅग वरती 1 रुपया असलाच पाहिजे. पण जर 1 रुपया तुम्ही नाही त्या 4 वस्तूंबरोबर घेतला तर मात्र सगळ्या वस्तू परत खाली ठेवायला लागणार. तेव्हा हे चॅलेंज आहे आणि हे तुम्ही कसं दोघे एकमेकांशी बोलून ठरवतायत ते मला बघायचं आहे. ऑप्शन काही नाही, इथे ऑप्शन नाही. लग्नाच्या वेळी ऑप्शन विचारले होते का? नाही ना, इथेही नाही ऑप्शन. घ्या, चला कोणत्याही घ्या. चर्चा जरा मोठ्याने बोला ना, आम्हाला ऐकू द्या. आधी आम्ही दोघांनी निरंजन ठरवलं. निरंजन घ्या. कारण की
घ्या शुभती. एक मिनिट त्याच्याबरोबर टॅग पण घ्या. 1 रुपया असेल तर मग काही प्रश्नच सुटला. लगेच उघडा. लगेच 100. चला 100 रुपये आले. त्यामुळे आणखी 3 संधी आहेत. 1 रुपयाचा टॅग मिळाला पाहिजे. आता काय घेणार आहात? नको हा आधी तुझ्याकडे नाहीये ना? आधी मेकअप ना मग मेकअप केल्यावर गॉगल लावून छान दिसणार मी. ठरवा लवकर काय ते. मेकअप मेकअप 10. 10 म्हणजे किती झाले? 110 रुपये झाले. चला 110 रुपये आता तुमच्याकडे जमा झालेले आहेत. गॉगल तिसरी आहे. अरे हो घ्या. काय आहे? आता चौथी कोणतीही घेऊ शकता तुम्ही. कुठली घेते? हँड मिक्सी ते आहे ना. किती पण आहे, सागर पण आहे, पण हे पण आहे. मला हे आवडतं. चला 4. आता याची किंमत किती आहे बघूया. टॅग घ्या. पैसे तरी जास्त घ्या. इथे कुठेतरी 1000 पण आहे. 50. पैसे नको मला. अभिनंदन. मला वाटलं यातलं 1000 रुपयाची नोट पण ते उचलतात की काय. पण हरकत नाही. आज बऱ्याच गोष्टी, बऱ्याच वस्तू तुम्हाला मिळाल्या. नमस्कार. सगळे उत्सुक आहेत इकडे आरोप करण्यासाठी आणि सगळे आरोप तुम्ही खोडून काढायचे. कळलं? हा कोण सुरुवात करणार आहे? ती ना राग फार लवकर येतो कुठल्याही गोष्टीचा. तिला असं सांगितलेलं आवडत नाही जास्त, आपण काही सजेस्ट केलेलं. तिला असं वाटतं ती जे तिला सगळं समजतं आणि ती जे करते ते बरोबरच आहे. अच्छा. आणि कामाची खूप इतकी घाई असते की कोणतं काम इतकं पटापट करायचं, मग ते काम कसं झालं की व्यवस्थित झालं की नाही हे नाही बघायचं, पण काम आवरून राहायला पाहिजे पटकन. अगं मम्मी त्याचा प्रॉब्लेम काय माहितीये का की तू राहते धुळ्याला, ती असते इथे. तर तू इथे येऊन राहा आणि तिला शिकव, ट्रेन कर, म्हणजे ती तशीच वागेल. म्हणजे तुम्ही आरोप ह्यांच्यावर आणि सल्ला आईला देताय. पुढचा. माझा आरोप एकच आहे की तिने आरे तुरे केलेलं मला आवडत नाही. मिस्टरांना, माझ्या जावाई बापूला मी आवाजाव करते आणि ती आरे तुरे ए सुमित हे मला म्हणजे खटकतं कुठेतरी. आई ते मी तिला सांगितलं होतं. मला ऍक्च्युली आवाजाव केलं ना, मला जनरेशन गॅप वाटते. मी खूप मोठा वाटतो, जे मी आहे नाही, म्हणजे वाटत असेल चेहऱ्यावर. आणि तुम्हालाही सांगितलं मी की तुम्ही मला आरेतुरे करा, आवाजाव करू नका. काळात असं नव्हतं ना आम्हाला. आता काळ बदलला. नाही पण मग ते आरेतुरे केलं की जरा मित्राचा हे येतं ना, म्हणजे भाव येतो. त्यामुळे आरेतुरे आवडतं मला. त्यांचं म्हणणं आवाजाव केलं तर भाव जास्त वाढेल. ते आम्हाला नेहमी विकेंड्सला इथे बोलवतात आणि आम्ही दोघं जण नेहमी प्लॅनिंग करतो की आपण कुठेतरी आउट स्टेशनला जाऊयात, पण ते बोलतात की नाही मुंबईतच आहे. आम्ही नेहमी म्हणजे प्रत्येक वेळेस आम्हीच इथे येतो आणि ते तुम्ही एकदाही कुठे असता आमच्याकडे येत राहायला? नाही. नाशिकला. अच्छा, नाशिकवरून इथे येतात हो, तुम्ही. आणि ते एकदाही येत नाही तिकडे. असं नाही एकदाही नाही आलोय आम्ही, पण कसं पण rarely, पण तुमचं काम असेल तर तुम्ही नाही जाऊ पण शकता, पण तुमचं आम्ही- नवीन लग्न झालंय ना, म्हणून आम्ही काय म्हणतो तुम्ही या फिरायला, मुंबई फिरा, समुद्र दाखवतो, चौपाटी पण ते दाखवतो. सगळ्याला नाशिकला कॉमन आहेत ना, आम्ही रस्ताही येऊ शकतो. कॉमन नाही. तुम्ही- नाशिकला काय आहे? उलट नाशिकचं क्लायमेट याच्यापेक्षा सुंदर नाशिकला आहे. तुम्ही गंगा किनारे घेऊन जाता, पण तिथे इथे आम्ही काय करू इथे आता कधी जाऊन? pollution एवढं pollution नाशिकमध्ये आहे. हा म्हणजे मुंबई नाशिक वाद सुरू झाला. बरं 1 मिनिट, जरा तुम्ही बाहेर जाऊ आणि तुम्ही आत या आता. आणि आता तुम्ही सगळे आरोप खोडून काढायचे. हा? आई करा सुरुवात. सुरुवातीच काय केलं, आताच बायकोची बाजू घेतली ना. म्हणजे तो नेहमी मला असं समजवत त्याला काही सांगितलं की तुमचं म्हणणं असं बायकोची जास्त बाजू नाही, नाही. असं नाही. म्हणजे माझं असं म्हणणं की त्याने मला समजून तिला पण समजावं की नाही आई सांगते ते बरोबर आहे. ते मला समजवतात पण त्यांच्या समोर नाही समजवत. नंतर रूम मध्ये पण गेला मला नाही माहिती ना ते. मला माहित नाही ते या त्या रूम मध्ये काय सांगतो ते. उद्यापासून 1 तास ठरवा आईच्या समोर समजावण्याचा कार्यक्रम. हा? तसं ते हिंमत करून बोलत नाही साला म्हणून असं, पण तरी कंप्लेंट अशी की हे दोघं खूप हेकेखोर आहेत. हा. तरी दोघं सकाळी भांडतात पण संध्याकाळी जवळ येतातच, एकमेकाला मग समजवतात. भांडण्याशिवाय पण प्रेम नसतं ना गोष्ट दादा. अशी आहे की तुम्ही एकमेकाला समोरासमोर समजावा, म्हणजे 4 लोकांसमोर तुमचा अपमान नाही होणार आणि एकमेकाला व्यवस्थित समजूनही घ्या. त्याच्याने तुमचाही अभिमान दुखावणार नाही आणि तुमचाही गर्व दुखावणार नाही. असं काही नाही असं तुम्हाला आपण वाटतं. कुठे राहतो? मी नाशिकला असतो. फारच लक्ष ठेवलंय तिकडे. तुमचं कधी लग्न झालं? 1 वर्ष झालं माझ्या लग्नाला. होय ना. अच्छा याच हा कळलं. बरं तुम्ही जाण या आता, फारच बोलताय. बरं आता यांच्या स्वभावातला आवडता गुण कोणता किंवा चांगला गुण कोणता प्रत्येकाला वाटतो? सासूबाई. ती सगळ्यांना लवकर तिने आपलंसं करून घेतलं प्रेमाने, सगळ्यांशी व्यवस्थित वागते आणि तिला नातेवाईकांबद्दल कधी मला सांगावं नाही लागलं की यांना बोलव, यांचं असं कर तसं कर. हे तिने सगळं व्यवस्थित केलेलं आहे आणि करते असं. म्हणजे हा चांगला गुण. खूपच चांगला गुण.
ती सगळ्यांना खूप आपलंसं करते आणि जबाबदारी खूप लवकर स्वीकारते. वडील गेल्यानंतरही तिने आईला आणि आम्हाला जे घरात जो आधार दिला, म्हणजे जरी माझी लहान बहीण असली तरी तिने मला आईची आणि वडिलांची कमी नाही जाणवलेली कधी. खूप चांगल्या पद्धतीने ती जबाबदाऱ्या स्वीकारते आणि पार पडते. आई ती सगळ्यांची आई बनून राहिली पप्पांच्या नंतर. खूप सारा दिला तिच्या करिअरवर महत्व न देता ती माझ्यासाठी सगळं सोडून धुळ्याला आली. हा तिच्याविषयी अभिमान आहे मला. ती माझ्याशी कधी नंदेसारखं वागतच नाही, नेहमी मोठी बहीण म्हणूनच वागते. तुम्ही काय सांगाल यांच्याबद्दल? मला ऍक्च्युली कधी असं नवरा बायको असं कधी वाटलंच नाही. असं वाटलं की मी मैत्रिणीबरोबरच राहतोय. तो एक चांगला गुण. खूप चांगला. खूप चांगला. चला, आणि आता स्वतःमध्ये उद्यापासून एक बदल करायचा असेल तर कुठला करा? सासूबाईंनी सांगितलं तर हळूहळू काम करणं. एकदम हळू करू नको, होणारच नाही का. आणि स्वभाव कंट्रोल करणं, म्हणजे चिडचिड माझी जी होते ती जरा स्वभावात जरा बदल करणं. या 2 गोष्टी मी पाळेल इथून पुढे बदल हो, करा. आतापासून. या होणाऱ्या चांगल्या बदलासाठी झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला बघते. आणि आता कोणाचा नंबर लागणार या खेळामध्ये ते ठरणार. म्हणजे बऱ्याच जणींनी आपली नावं टाकलेली आहेत. काढा एक चिठ्ठी यातली, या बघूया कोण येणार आहे खेळात. मनीषा गुजराती. नमस्कार. नमस्कार. अचानक अनेक चिठ्ठ्यांमधून तुमचं नाव आलं, कसं वाटतंय आता तुम्हाला? म्हणजे मी काही शब्दात हे नाही करू शकत की अशी अचानक संधी मिळू शकते आणि मी पूर्ण प्रयत्न करणार. तुम्ही राहता कुठे? मी इथे निहारिका कनक. निहारिका. चला बघूया काय होणार या खेळात. खेळ सोपा आहे. 10 संधी दोघींनाही मिळणार. इथून तो टेनिसचा चेंडू टाकायचा, टप्पा पडून बरोबर समोर 2 बाकड्यांच्या मध्ये एक जाळी ठेवलेली आहे, त्या जाळीवरती थांबला पाहिजे. दोघींपैकी गुणसंख्या ज्यांची जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघा, 2 टप्पे पडून जायला पाहिजे. पाच झालेल्या आहेत संधी, आणखी 5 संधी. एक ही गुणसंख्या आतापर्यंत. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टर गुजरातींसाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या गुजराती वहिनी शेवटच्या क्षणी आघाडी घेतली होती, पण पुढे थोडक्यात तो खेळ आणि निकाल बदलला. झी मराठीकडून गुजराती वहिनींना हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या गायकवाड वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. तुलसीधाम ट्रिनिटी घोडबंदर रोड ठाणे या ठिकाणी रंगलेला हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.